हॅलो एव्हरीवन. तर कोमल दीदी सकाळी हॉस्पिटलला गेली होती आणि आता कोमल दीदी घरी आली आणि आता ताई खिचडी बनवते. मूग डाळ आणि भाताची फिकीवाली बनवते खिचडी. तर कोमल ताई पण तुमच्याशी बोलेल तिची खिचडी बनवून झाल्यावरती. अशी ठीक आहे का? मम्मीसाठी अशीच बनवायची आहे, साधी एकदम. हो ठीक आहे. फिकी पातळ. फिकी हो, जरा पतली. पतली. हम्म. हो. आता हे ऋतुजाला इथं जेवायला खिचडी दिली आहे. कशी आहे ऋतुजा? हो, खा. मम्मी बनवते तशी आहे का? हो आहे, सेमच आहे. हो. पण मम्मीवाली जी असते ती वेगळी असते थोडी. म्हणजे तुझी आणि मम्मीची कुकिंग सेम आहे, पण मम्मीला जरा जास्त आता मी हॉस्पिटलमधून आलेली आहे आणि ऋतुजाला खायला दिली मी खिचडी आणि डॉक्टरांशी माझं बोलणं झालं. मी अपडेट देणार होते तुम्हाला, पण कसं आहे मम्मीचं जे इन्फेक्शन होतं ते वाढलं आणि मम्मीला काही दुसरा जो त्रास होता आधीचा तोच वाढून गेला खूप आणि ऑपरेशन करायला सांगितलं आहे डॉक्टरांनी. आमच्यासोबत कोणीच नाही आहे. मला काही समजत नाही आम्ही काय करू. मम्मी थांब ऋतुजा, तू जेव, थांब जरा. आमच्यासोबत किती कोणीच नाही आहेत हॉस्पिटलमध्ये. आमच्यासोबत कोणीच नाही आहे, ओळखीचं वगैरे कोणीच नाही, नातेवाईक पण नाही आहे. फोन लावले मी किती, आम्हाला ब्लॉक मारून ठेवला आहे. मेसेज पण पाठवले की मम्मीची तब्येत खूप खराब आहे, पण तिथे व्हिडिओ नाही पाठवता येते साध्या मेसेजवर. त्यांनी मला व्हॉट्सअपवर ब्लॉक केलं. म्हटलं पण मी त्यांना साध्या मेसेजवर की मम्मीची तब्येत भयंकर खराब आहे. मी दुसऱ्या फोननी पण फोन लावले, उचलत नाही आहे. माझा एकदा उचलला होता, आवाज ऐकला तसं माझा फोनच कापला त्यांनी. मी ऑपरेशन पण केलं असतं, पैसे असते एकटे तर, पण डॉक्टरांनी खर्च पण एवढा सांगितला, 1-1.5 लाख रुपये सांगितलं आहे. माहीत नाही आम्ही कसं करणार आहे, मला काहीच नाही समजत आहे. तेव्हा त्यांना मदत लागायची, माझ्या मम्मीकडे हेल्प मागायला यायची, माझी मम्मी पटकन करायची. आम्ही सगळं पाहिलेलं आहे. पण आता आमची एवढी भयंकर परिस्थिती आहे, मम्मीची एवढी तब्येत खराब आहे, बिलकुल आम्हाला कोणीच मदत नाही करत आहे ना, सोबत आहे कोणी फोन उचलत आहे. माहीत नाही कसं होईल. मम्मीशिवाय आम्ही राहू नाही शकत बिलकुल. मम्मी कधी बरी होईल मला माहिती नाही. प्लीज ऋतुजा जेव, तू जेव, थांब जरा प्लीज. तुम्ही मम्मीच्या ऑपरेशनसाठी पैसे जुटवण्यासाठी मदत करा. माहीत नाही, माझ्याकडे तर काहीच नाही आहे. घाबरू नको ऋतुजा, इथे आहे ना आपली यूट्यूब फॅमिली, करतील काहीतरी. प्लीज तुम्ही काहीतरी करा प्लीज. माझ्या मम्मीच्या ऑपरेशनसाठी जुळवायला माझी मदत करा. हो ऋतुजा, मम्मी बरी होईल, थांब. डॉक्टरांनी 1.5 लाख रुपये खर्च सांगितला आहे आम्हाला, त्याच्यामध्येच मेडिसिन वगैरे आणि त्याच्यामध्येच ते इंजेक्शन सराईन सगळं असणार आहे. पण तुम्हाला 1.5 लाख खर्च येईन असं सांगितलं आहे त्यांनी. पण मी आणू कुठून, माझ्याकडे प्लीज तुम्ही हेल्प करा आम्हाला. तुम्ही जेवढी जास्त होऊ शकेल प्लीज तेवढी हेल्प करा आणि तुमच्या ओळखीच्यांमध्ये हा व्हिडिओ पाठवा आणि हा व्हिडिओला लाईक करा. म्हणजे कसं इम्प्रेशन भेटते ना, तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते आणि तुम्ही एंडपर्यंत पहा, त्याच्याने थोडी हेल्प होईल की हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. म्हणून प्लीज आमची जेवढी होऊ शकते तेवढी मदत करा. QR कोड पोस्टमध्ये दिलेला आहे, प्लीज आमची हेल्प करा. माझी मम्मी खूप त्रासात आहे, तिथं नाही, तिला खूप त्रास होते. ते कसं आहे, ते इन्फेक्शनमुळे कसं दुसराच त्रास झाला मम्मीला आणि त्याचंच ऑपरेशन डॉक्टरांनी करायला सांगितलं आहे. ते म्हटले लवकरात लवकर तुम्ही पैसे जुळवा, लवकरात लवकर ऑपरेशन होईल म्हणून. प्लीज तुम्ही हेल्प करा. तिथे पोस्टमध्ये QR कोड आहे, तिथे तुम्ही पाठवा आणि जेवढी जास्त मदत होईल तेवढी करा आणि तुमच्या ओळखीच्या लोकांमध्ये पण पाठवा की ते हेल्प करतील आम्हाला. आता कोमल दीदी चालली आहे मम्मीला डब्बा द्यायला. मी ताईला म्हटलं तर मला पण सोबत घेऊन चल, पण ताई म्हणे तुला ताप आहे, तू घरीच थांब, मी पटकन मम्मीला टिफिन देऊन येते. तर आता कोमल दीदी बघा चालली आहे टिफिन द्यायला. ऋतुजा काय झालं? मी मम्मीला नाही का टिफिन देऊन येते, ठीक आहे?
काय झालं, ताप आहे का? अरे तुला ताप आहे किती? होय होते मम्मी, ठीक, थांब. मम्मीला घेऊन येतो. मी ऋतुजाला सांगत होती की मम्मीला टिफिन देऊन येते आणि तिला चेक केलं तर तिला खूप भयंकर जास्त ताप आहे. तिच्या चटके मारत आहे तिची बॉडी. मम्मी तिथे एकटी आहे ना, तर ऋतुजाला इथे एकटी सोडून जायला भीती वाटते. कसं ताप वाढला नाही पाहिजे मी येतपर्यंत. असं मम्मीला टिफिन देऊन येते आणि येताना ऋतुजासाठी क्रोसिन घेऊन येते. ऋतुजा तू आराम कर, आरामशीर. हा फोन कर मला, जास्त टेन्शन नको घेऊ. ती ॲक्च्युली कसं मम्मीसोबत एकदम सकाळ दिवस संध्याकाळ ती मम्मीसोबतच असते नेहमी. मम्मीच्या बिना एक सेकंड पण ती दूर नाही राहत. तर ती कशी मम्मी आता हॉस्पिटलमध्ये आहे ना, तर ती खूप मिस करते मम्मीला. तिला घेऊन जायचं होतं पण आता तिला तापच आला एवढ्यात, आता ती जाऊ नाही शकणार. भयंकर जास्त टेन्शन घेऊन राहिली ती. तिला म्हटलं पण टेन्शन नको घेऊ, होईन सर्व ठीक, पण ती टेन्शन घेतच आहे आणि अंगावर घेऊन घेतलं तिने आता ह्याचं. मला पण खूप टेन्शन आहे, पण मला करावंच लागते शांत ठेवून स्वतःला. मी नाही करीन तर आता कोण करेन, म्हणून मला थोडं शांत ठेवावं लागते स्वतःला. चला मग आता मी मम्मीसाठी नाही का टिफिन घेऊन जाते, नेताना क्रोसिन आणते. मग मी आता इथेच व्हिडिओचा एंड करते आणि तुम्ही प्लीज जेवढा जास्त होऊ शकतो जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा व्हिडिओ, म्हणजे आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवू आणि जास्तीत जास्त लोक आम्हाला हेल्प करतील. आणि तुम्ही पण प्लीज आम्हाला जेवढी जास्त होऊ शकतो तेवढी जास्त हेल्प करा.